15 जानेवारीला होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी मनपा प्रशासन सज्ज झालंय। मनपाच्या 10 झोन अंतर्गत 38 प्रभागांसाठी नागपूर मनपा क्षेत्राअंतर्गत 3004 मतदान केंद्र राहणार आहे। तर आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। याबाबत पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांनी माहिती दिली। 15 जानेवारी म्हणजे गुरुवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निर्धारित करण्यात आली आहे। तर शुक्रवारी म्हणजे 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नागपूर महानगरपालिकेत एकूण 38 प्रभाग असून या निवडणुकीतील 993 उमेदवारांपैकी 151 नगरसेवक निवडल्या जाणार आहे। यासाठी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 3004 मतदान केंद्र राहणार आहे। यातील 321 मतदान केंद्र हे संवेदनशील श्रेणीत आहे। तर प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांसह होमगार्ड कर्मचारी देखील नियुक्त राहणार आहे। त्याबरोबर मतदान कार्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान कार्याचं तसंच ईव्हीएम बाबतचं प्रशिक्षण देण्यात आलंय। तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांकरता किमान अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नागरिकांसाठी पिण्याचं पाणी तसंच प्रथमोपचार किट राहणार आहे। तर दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प तयार करण्यात येणार आहे। तर वयोवृद्ध नागरिकांकरता 2 स्वयंसेवी मदतनीस राहणार असून व्हीलचेअर देखील राहणार आहे। त्याबरोबरच मतदान पथक आणि मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्याकरता मनपातर्फे वाहन व्यवस्था करण्यात आली आहे। यासाठी मनपातर्फे 500च्या वर बसेस लावण्याचं नियोजन करण्यात आलंय। तर मतदारांना अत्यावश्यक माहिती मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मताधिकार ॲपवर माहिती उपलब्ध आहे। तसंच प्रशासनातर्फे मतदार पावती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। तसंच मनपा प्रशासनातर्फे मतदार सहायता केंद्र देखील स्थापन करण्यात येणार आहे। मतदान केंद्रानुसार आवश्यक कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट पाठवण्यात आले आहे। त्याचबरोबर शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे। त्याचबरोबर आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आलाय। तसंच अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय। कुठेही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। तर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत 255 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली। हमारी बसेस की रिक्वायरमेंट जो होती है हमें 14 तारीख को पूरे दिन भर होती है और 15 तारीख को पोलिंग पार्टी को वापस ले जाने के लिए लगती है। जो स्टाफ है 3579 प्रिसाइडिंग ऑफिसर्स म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी 10737 हे रिझर्व पकडून आहेत। तर साधारणतः पोलिंग स्टाफ आणि आपल्या विविध केंद्रांमध्ये काम करणारा असा 15 ते 16 हजार जो स्टाफ आहे तो मतदानाच्या दिवशी आपल्याकडे नियुक्त केलेला आहे। सेकंडली प्रत्येक मतदानाच्या केंद्राच्या ठिकाणी म्हणजे पीएस आपण पोलिंग स्टेशन लोकेशन तिथे किमान एक आणि जर जास्त मतदान केंद्र असतील तर त्याच्यापेक्षा जास्त अशा व्हीलचेअर ज्या आम्ही प्रोव्हाइड करत आहोत।